नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उपयोजित लेखन रायटिंग स्किलमधील प्रश्न क्रमांक 5 ई शेवटचा लेखन कौशल्य याच्यामध्ये निबंध लेखन हा टॉपिक पाहणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला 8 मार्क असतात. परीक्षेमध्ये शब्दमर्यादा 100 ते 120 शब्द असतात. तर निबंध लेखन करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं, त्याच पाहूया. पहिला, निबंध हा कमीत कमी 3 ते 4 पॅरेग्राफचा असला पाहिजे. आपण ज्यावेळेस निबंध लेखन करतो तर आपले जे पॅरेग्राफ आहेत निबंध लेखनामध्ये 3 ते 4 पॅरेग्राफ असले पाहिजे. निबंधाची सुरुवात ही आकर्षक असावी किंवा हवी. निबंध आपण ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस स्टार्टिंग फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन, म्हणजे आपण सुरुवात जी आहे ती सुरुवात चांगल्या प्रकारे जर केली तर आपला निबंध हा आकर्षक होतो. तिसरं, विषयाला अनुसरून काव्य ओळी सुभाषिते टाकायचे आहे. विषय पाहायचा आहे आणि विषयाला अनुसरून आपण निबंध लेखन करायचं आहे. आता बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपल्याला याच्यामध्ये 3 कृती असतात. पहिलं प्रसंग लेखन, दुसरं आत्मकथन आणि तिसरं वैचारिक लेखन. तर अशा प्रकारे आज आपण याच्यामध्ये पहिला जो घटक आहे प्रसंग लेखन आज किंवा कृती प्रसंग लेखन पाहणार आहोत. आता तत्पूर्वी आपण प्रसंग लेखन म्हणजे काय, तर पाहिलेल्या एखाद्या घटनेचे, दृश्याचे, व्यक्तीचे, प्रसंगाचे चित्र हुबेहूब शब्दात रेखाटणे यालाच प्रसंग लेखन किंवा यालाच आपण अनुभव लेखन सुद्धा म्हणू शकतो असे म्हणतात. आता प्रसंग लेखन करताना काही मुद्दे आपल्याला पॉईंट्स लक्षात ठेवावे लागतात. पहिला आहे, प्रसंग लेखन करताना घटनांचा तार्किक विचार करावा. ज्यावेळेस आपण एखादं प्रसंग लेखन करतो त्यावेळेस घटना कशी घडली, केव्हा घडली याचा विचार करून आपण प्रसंग लेखन पूर्ण करावं. दुसरं आहे, भाषा ही प्रभावी, चित्रदर्शी, हुबेहूब वर्णन करणारी असावी. भाषा आपली प्रभावी भाषा असावी. तिसरं आहे, भाषा सोपी असावी, सोपी सुटसुटीत लोकांना समजणारी भाषा असावी. याच्यामध्ये खूप अलंकारिक नसावी. चौथा आहे, लेखन हे प्रसंगानुरूप संवेदनशील असावे. लेखन ज्यावेळेस आपण करतो त्या प्रसंगाला अनुसरून आपण लेखन करायला हवं. पाचवा आहे, प्रसंग लेखन करताना तो प्रसंग वाचणाऱ्याच्या मनाला भिडला पाहिजे. आपण ज्यावेळेस प्रसंग लेखन करतो त्यावेळेस जो वाचतो त्याला तो प्रसंग त्याच्या मनाला वाचताना भिडला पाहिजे किंवा त्याला आवडला पाहिजे असं लिहावं. सहावं आहे, प्रसंग लेखनात म्हणजेच अनुभव लेखनात आपण जणू तेथे उपस्थित आहोत असे समजून आपण काय करावं, लेखन करावं. तर यामध्ये पहिला जो आहे आपण प्रसंग लेखन पाहतोय, तर आज एक कृती पाहूया, आम्ही काढलेली वृक्षदिंडी. तर आज ही कृती आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. तर अशा प्रकारे आज आपण काय पाहणार आहोत, आम्ही काढलेली वृक्षदिंडी. तर याच्यामध्ये आपण काय करतो, वृक्षदिंडी म्हणजे वृक्ष लावणे, पेड़ लगाना, छोटे छोटे पौधे लेकर उसको जमीन में लगाना, याला आपण काय म्हणतो, आम्ही काढलेली वृक्षदिंडी. ही तुम्हाला कृती दिलेली आहे. आता आपण हीच वृक्षदिंडी जी आहे, आम्ही काढलेली वृक्षदिंडी, ही जी कृती आपण पाहिलेली आपण आता पाहतोय त्याचं आपण उत्तरादाखल आपण हे प्रसंग लेखन पूर्ण करायचं ते पाहूया. चला तर मग आपण आता प्रसंग लेखन आम्ही काढलेली वृक्षदिंडी हे पूर्ण करूया. आज आपण सर्वत्र पर्यावरण जे आहे त्याविषयी ऐकतो, वाचतो, पाहतो. असे का, तर पर्यावरण ही एक जागतिक समस्या झालेली आहे. सर्वत्र प्रदूषण वाढत आहे. हवा, पाणी, धूळ, आवाज, कचरा, सगळीकडे प्रदूषण. या प्रदूषणाचे आपण कधी आणि कसे
बळी होऊ शकता हे सांगता येणार नाही. यासाठी आमच्या शाळेने प्रदूषण कसे रोखता येईल, जनजागृती कशी करता येईल म्हणून वृक्षदिंडी हा कार्यक्रम ठरवला गेला. आता या कार्यक्रमासाठी महिनाभर तयारी चालू होती. शाळेने प्रत्येक विद्यार्थ्याला एक छोटे रोपटे घरी लावायला सांगितले. ज्याला जे आवडेल आणि मिळेल असे रोपटे तयार करायचे होते. रोप कसं तयार करायचं यासंबंधी माहिती पण दिली. 2 ऑक्टोबर गांधी जयंती या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांनी तयार केलेली आपापली रोपे घेऊन बरोबर 7 वाजता शाळेत हजर राहायला सांगितले. सर्व विद्यार्थी गणवेशात आपापली रोपे घेऊन हजर झाली. सर्व विद्यार्थ्यांमध्ये खूप उत्साह आणि आनंद होता. त्या उत्साहात हातात रोपे घेऊन आमची मिरवणूक निघाली. मिरवणुकीत झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, प्रदूषण रोका, वृक्ष आपले मित्र अशा घोषणा दिल्या जात होत्या. आमच्या गावच्या मुख्य रस्त्यावरून ही आगळी वेगळी मिरवणूक निघाली. बघणारे लोकही उत्साहाने आणि कुतूहलाने मिरवणूक पाहत होते. गावात फिरून दिंडी शाळेच्या पटांगणात आली. सर्व गावामध्ये ही जी वृक्षदिंडी होती ती फिरून शाळेचं जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर वृक्षदिंडी शाळेच्या पटांगणात म्हणजे शाळेच्या ग्राउंडवर आली. रोपे लावण्यासाठी खड्डे खणून पूर्वतयारी करण्यात आली होती. आळी सुद्धा तयार करण्यात आली होती. आळी म्हणजे काय, जर रोप ज्या ठिकाणी आपला खड्डा खणला जातो त्याला आळी केली जाते. रोप तिथं लावलं जातं आणि आळी सुद्धा तयार करण्यात आली होती. आम्हाला नेमून दिलेल्या ठिकाणी आमच्याकडून आमची रोपे लावण्यात आली आणि त्याला पाणी घालण्यात आले. नंतर मुख्याध्यापकांनी वृक्षाचे महत्त्व सांगून आमचे खूप कौतुक केले. इम्पॉर्टन्स ऑफ द ट्री म्हणजे झाडं लावण्यानं आपल्याला खूप काही मिळतं. झाडे आपले, वृक्ष आपले मित्र आहेत. त्याच्यापासून आपल्याला फळे मिळतात, फुले मिळतात, पर्यावरण हे संतुलित राहतं. अशा प्रकारे त्यांनी आम्हाला वृक्षाचे महत्त्व सांगितले. रोज आपल्याला रोपाला पाणी घालून वृक्ष जगवायला सांगितले. रोज वृक्षाला किंवा रोपाला पाणी घालून मुख्याध्यापकांनी वृक्ष जगवायला सांगितले. नुसते वृक्ष लावून उपयोग नाही तर त्यांना जगवण्याचा संदेशही त्यांनी दिला. संदेश म्हणजे मॅसेज. मुख्याध्यापकांनी नुसते वृक्ष लावून उपयोग नाही तर त्याला जगवण्याचा संदेशही त्यांनी आम्हाला दिला. नंतर आमच्या सरांनी तयार केलेले वृक्ष गीत झाले आणि कार्यक्रम संपला. अशा प्रकारे आपल्याला जो टॉपिक दिलेला आहे, आम्ही काढलेली वृक्षदिंडी प्रसंग लेखन, आज आपण इथं पूर्ण केलेला आहे. आणि मला वाटते हा जो आजचा जो टॉपिक होता प्रसंग लेखन, आम्ही काढलेली वृक्षदिंडी, उत्तराच्या स्वरूपात आपण ही कृती पाहिली. मला वाटते तुम्हाला ती चांगल्या प्रकारे समजली असेल आणि अशा प्रकारे तुम्ही हे जे प्रसंग लेखन आहे ते प्रसंग लेखन चांगल्या प्रकारे पूर्ण करायचा आहे. तर आजचा जो हा टॉपिक आहे प्रसंग लेखन,
प्रश्न क्रमांक 5 मधील पहिला इथं आज आपण पाहिला, तुम्हाला समजला असेल असं मी गृहीत धरतो आणि इथं आपण हा टॉपिक संपवतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.